नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नागाव माळवाडी इथल्या एका पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या पलास नावाच्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रोख रकमेसह मोबाईल आणि वाहने असा एकूण 7,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर रत्नागिरी हायवेजवळ नागाव गावच्या माळवाडी हद्दीत निखिल नागावकर यांच्या मालकीच्या पत्राशेडमध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून आरोपी मुबारक नायकवडी याने स्वतःच्या फायद्यासाठी भाड्याच्या जागेत इतर आरोपींना एकत्र जमवून जुगार खेळत असताना पोलिसांनी रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये मुबारक मौला नायकवडी राहणार बागणी जिल्हा सांगली, निखिल भाऊसाहेब नागावकर वय 22 वर्ष राहणार नागाव, बाळासो नायकू निंबाळकर वय 56 वर्ष राहणार हेरले, कवरेसाब गुलाब पेंढारी वय 44 वर्ष राहणार माले मुडशिंगी, प्रवीण प्रकाश कांबळे वय 30 वर्ष राहणार हालोंडी, महेश नारायण चव्हाण वय 44 वर्ष राहणार इचलकरंजी, सर्जेराव शामराव पवार वय 30 वर्ष राहणार निगवेद दुमाला, इम्तियाज इक्बाल खतीब वय 39 वर्ष राहणार हेरले, शोएब रियाज मुल्ला वय 24 वर्ष राहणार हुपरी, आलम बाबासो खतीब वय 31 वर्ष राहणार हेरले यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम 30,000 आणि 83,000 किमतीचे 11 मोबाईल हँडसेट तर 6,20,000 रुपये किमतीची दुचाकी 4 चाकी वाहने जप्त केली असून या घटनेची नोंद शिरोली पोलिसात करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई नागावमध्ये 4 वर्षात दुसऱ्यांदा करण्यात आली. नागाव शिरोली परिसरात अनेक अवैध धंदे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून धाडसाने सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून नेहमी अवैध व्यवसायावर कारवाई होते, पण हे अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांना दिसत नाहीत. म्हणजे हे दिव्यच म्हणावे लागेल. कारवाई होऊ नये असे अवैध व्यवसाय पुन्हा जोमाने उभे राहतात. म्हणजे हा जोम येतो कुठून याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे.